भाजपला महायुतीमध्ये किती जागा असतील? भाजपला 18 ते 19 जागा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा, आणि 3 ते 4 जागा यांना पडतील शिंदे गटाला. अजित पवार गटाला जागा मिळण्याची शक्यता यावेळेस पूर्णतः शून्य आहे. आणि महाविकास आघाडी? महाविकास आघाडी साधारणतः 28 वर जाईल आहे. महाविकास आघाडीला 28 पडेल. आणि त्यात उद्धव ठाकरे यांना? उद्धव ठाकरे 14 ते 15 असतील आहे. हा, जवळपास 7 जागा असणार आहे यांना. 7 ते 8 जागा काँग्रेस. अच्छा. आणि काँग्रेसला 7 जागा, पवार गटाला 7 जागा आणि 14 ते 15 जागा या उद्धव ठाकरे यांना. म्हणजे साधारणतः 28 जागा आपल्याला महाविकास आघाडीला आपण इथे देतोय. आणि महायुतीमध्ये भाजपाला 18 ते 19, शिंदेना 3 ते 4 आणि अजित पवारला 0. म्हणजे साधारणतः एक 20 जागा, 20 ते 22 जागा ह्या महायुतीकडे असतील. अवे ढोबळमानाने असं आपण समजूया की 26 ते 28 या जागा, 26 ते 28 जागा या महाविकास आघाडीला मिळतील आणि 20 ते 22 या महायुतीला मिळतील. पण आता मला सांगा, हे जे गणित आहे, कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही मोठ्या नेत्यांचे पक्ष फुटले आणि संपूर्ण ताकद जर आपण पाहिली तर ती शिंदे गटाकडे गेली आणि अजित पवार गटाकडे गेली. मग महाराष्ट्रामध्ये नेमकं असं काय झालं? जी सुप्त लाट, अंडर करंट असं सातत्यानं म्हटलं जातं, त्याचा हा फायदा आहे की महाविकास आघाडी इतकी कमजोर असून सुद्धा, तसं पाहता आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असताना सुद्धा ही सुप्त लाट होती म्हणून त्यांना इतक्या जागा मिळतात का इतक्या संकटाच्या काळात सुद्धा? मुळात ही लाट वगैरे असला काही प्रकार नव्हता. हा, ठीक आहे, ठीक, थोडी सहानुभूती त्यांना होती. पण मुळात जे नेते गेलेत, नेत्यांसोबत जे कार्यकर्ते होते किंवा कॅडर होतं, ते कॅडर अजूनही त्या पक्षांकडे इंटॅक्ट आहे. इनफॅक्ट मी आत्ताच 2 ते 3 मतदारसंघामध्ये जाऊन आलोय. तिथे बघितल्याच्यानंतर तिथलं जे कॅडर आहे ते कॅडर पूर्णतः त्या नेत्यांसोबत गेलं नाही. जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर जळगावचं उदाहरण दिलं मी. तिथे 3 आमदार महायुतीमध्ये गेलेत. 3ही आमदार गेल्याच्या नंतरही तिथलं कॅडर जे आहे ते 60 ते 70% कॅडर अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानणारं तिथे इंटॅक्ट आहे. आणि ते कॅडर सोबत तिथला जो मतदार आहे त्याचा, तो मतदार त्या नेत्यांच्या मागे नव्हता, तो पक्षाच्या मागे होता. तर त्यामुळे तो मतदारही तिथे इंटॅक्ट आहे. त्यामुळे नेते जरी गेलेत तरी त्याचा यांच्या याच्यावर काही विशेष फरक पडेल असा भाग नाहीये. मुळात सहानुभूती आहे, त्यामुळे सहानुभूतीमुळे थोडीशी मतं वाढतील, कमी होणार नाही. तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीची मतं मांडताय. सहानुभूतीची लाट आहे पण ती तितकी नाही, सुप्त लाट अजिबात नाही, ती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची नाही असं तुमचं म्हणणं आहे. आणि सहानुभूती थोड्या बहुत प्रमाणामध्ये आहे. 14 मध्ये जी होती मोदीजींच्या फेवरमध्ये, नाही, तुम्हाला काय म्हणायचं? सहानुभूतीची लाट मोदींबद्दल नाही, जी सुप्त लाट नरेंद्र मोदींची होती किंवा मोठी लाट होती 2014 मध्ये, ती 19 मध्ये थोडी कमी दिसली. ती 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही मोदींची लाट अजिबात नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? मोदींची लाट नाहीच आहे मुळात. अच्छा, मोदींची लाट नाहीच आहे, पण उद्धव साहेबांची किंवा शरद पवार साहेबांची लाट नाहीये. त्यांना मतदारांची सहानुभूती आहे, पण ती लाटेमध्ये परिवर्तित झालेली नाहीये. ती लहर, एक हलकीशी लहर चालू आहे की हो, यांना लोकांनी दगा दिला म्हणून यांच्या सोबत असावं. पण ती कुठे आहे? जिथे जिथे त्याचे पॉकेट्स होते तिथे आहे. लाट जर का असती तर सगळीकडे विखुरल्या गेली असती. आणि जिथे यांची ताकद नाही तिथे पण यांची मतदार जे आहेत ते उमेदवारांचे निवडून येऊ शकले असते. पण यांचे मतदार तशी येत नाहीये. यांचे मतदार कुठे येतात? जिथे यांचे पॉकेट्स आहेत तिथे यांना सहानुभूती आहे.